अरे सांगा तर इकडे का येऊन राहिली भाऊ. भाऊ इकडे येऊ नका बरं. हे पहा तुम्ही मग बापा पाय की घसरीन घिसरीन. भाऊ मी काय म्हणतो, काय म्हणलं बाई, काही पाहिजे का तुम्हाला? इकडे येऊ नका ना. काही पाहिजे का म्हणलं? हा, मला ऐकून नाही आलं बाई. काही पाहिजे का? पाणी घेणे देऊ का? पिंकीच्या मायला बोलाव का? पिंकीला बोलाव काही? मला ऐकून नाही आलं बाई. काय म्हणता? थांबा थांबा, येतो मी तर. थांबा. काय करा मा येले नाही जात ऐकू. थांबाई मीच जातो. थांबा जातीस, थांबा मी येतो. म्हणलं भाऊ तुम्ही इकडे काले येऊन राहिले. इकडे पाणी सांडेल असते काही असते त्या सारखे घसर ना. अजून काय पाहिजे होतं का? नाही नाही, मला वाटलं बाई तुम्ही मला म्हणूनच राहिल्या का, काही द्या का काही. ऐकून नाही आलं, मला कळलं नाही बाई, म्हणून मी अजून येऊन राहिलो तुमच्या अंग. कान गेले आता, ऐकू नाही येत बराबर. तुम्ही म्हणता मला येऊ नको, नाही मला मी म्हणतो की काही म्हणतात का, मी अजून येऊन राहिलो. काय करावं बापा. मला कळलं, ऐकून नाही आलं तुम्हाला, म्हणूनच आली मी उठून. काही पाहिजे होतं का तुम्हाला? इकडे येऊ नका ना बापा. त्या दिवसारखे घसरसान घसरसान पडले गिळले तर लय जीव आहे ना तुमच्या पोराचा, तुमच्या सुनीचा बी आहे. लय जीव तुटते ना मग त्या दोघांचाही तुमच्यासाठी. इकडे कसं आता धुणं भांडी काही पाणी सांडेलच राहते. हो हो हो, ते काय बाई काही नाही, मी आलतो. मला ना बकेट भरून द्या बरं ते लाईनी. त्या वाडग्यात ना फल्ला फापुडला झाला, त्यानं पाणी नेऊन टाकतो म्हटलं वाडग्यात. जरासा तो फापुडला जपते, मग बोल कसा फापुडला झाला लेख. सांग काय करा आता, तुमच्याच्यानं पाणी नेणं होते का वाढ गेलो? काय काम आहे? राहू द्या, उद्या काय झालं तर मग जवळ बोले सांगता आपस करतीन ते. नाही तर पिंकीला सांगा ते आली की ते नेन. कुठे टाकता तुम्ही पाणी आणि कुठे नेता येते तुम्हाला पाणी? नाही ना, ती लाईनी बकेट आहे की नाही, त्यानं द्या ना मला, मी नेतो ना. काही नाही ना, ते त्याला सांगलं की काही नाही करत. ते लयच फापुडला झाला सारा. ते त्याच्यात टाकतो जराच. आता कसं थंडावा चालते, मग गाय बांधे राही ना तर ती थंडावा चालते बाई गाईले. राहू द्या, काही नाही, गाईले थंडावा चालवा लागत. आपस मग पिंकीचे बाबा आले की नाही त्याला सांगा, मग ते नेतीन पाणी टाकतीन ताती. कुठे पाणी नेता तुम्ही? कुठे उलच्या बकेट नका, कुठे पाणी टाकता त्या कुठे? राहू द्या, मी नेऊन टाकी नका परी. लय अर्जंट असेल तर उद्या मला गरजा धंदा, मग मी नेऊन टाकतो. तुम्ही नेऊ नका बापा, पडसान गिडसान अजून. काय बाई, त्या रोजी पाय घसरला मला. मुरली उगाच तुम्हालाच म्हणे पाणी सांडलं. त्याला डोकसं नाही. लय लय जीव आहे त्याचा मयात. तर ते त्याचं एखादं मानं त्याचं डोकसं गरम झालं, म्हणून म्हणलं त्यानं. मी असतं त्याला कल्ला केला, म्हणलं मी अटॅच का बे बाळ्या. ते बाई म्हणलं धंदा करून राहिल, त्या मीच रिकामा हिंडून राहिलो इकडे तिकडे, मी घसरलो. तर तू त्या बाईला म्हणतं की कधी पाणी सांडलं तर ती पाणी सांडलं. ते त्याला एखादा मना भेव लागला, जसा की त्याला वाटलं बाबा पडले तर काय, का हात मोडला का पाय मोडला, असं झालं त्याला बाई. त्याच काय बापा, त्याचा जीव आहे तुमच्यात. मला काय नाही वाटलं भाऊ. आणि खरं सांग भाऊ, मी आता धुणं धुतलं तर ती घमीला ओंडलून दिलं तर ते पाणी तसंच राहिलं, त्याच्यानं तुम्ही पडले बापा. आज तुम्ही लोटलं पण तरी भाऊ, हे पा इकडे तुम्ही येतच नका जायचं. इकडे ना पाणी असतेच. चला बसा तर ती मी चहा देऊ का करून? नाही, येऊ द्या मुरलीले घरी, मग सगळंच कर जा आता मला. आणि मग त्याचा 2-2 खेप काही काम नाही. करा तुमचा धंदा करा, मी बसतो तर ती. हो बसा मग. हो काय करावं बापा, हे कान गेले काही बराबर नाही म्हातारपणात. सांगा ते बाई काय हसत असेल मले. ती बाई म्हणते येऊ नका, मी चाललो तिकडे. काय देवा, बेकारच काम आहे बापा. एक अवयव गेला की हसाचा आहे माणसाचा. कोण काय म्हणते ना, आपल्याला काय वाटते. का आता कॉफी घेतल्यापेक्षा तुम्ही जेवण केलं असतं तर परवडलं नसतं का? स्वयंपाक झालेला आहे. आता कॉफी घेता आणि उलट भूक मोड होती बा. नाही, मग काही जेवा लागत नाही. ते काय आता बाबाच्या लक्षात आलं पाहिजे, लक्ष्मणचं कांड नाही ना. तर मोहिनी 30-35 लाखानं फसतो आपण. घ्या कॉफी घ्या. म्हटलं स्वयंपाक झालेला असला तर जेवण होत होतं. डोकं दुखून राहिलं नाही, प्या कॉफी, बरं वाटते. काय नाही होत. बाबाला सांगितलं ना तुम्ही, पप्पा करतात आता चौकशी. का रे, लय अंगात आली का तुला? मामा असं मामा तसं खोटा बोलतो का? लाज नाही तो जीवालेल्या का? मॅ फोन लावता त्या मधातलेले. त्या काकडले फोन लावता डायरेक्ट. कोणाला काय करता? कोणतं त्याच्या पोरीचं लग्न सुटलं रे खोट्या पोळ्याच्या? बापासारखाच खोटा निघाला का बे? आपल्याला वाटते जाऊ दे बा, आपला भाषा आहे. मी का तो प्लॉट का तोल्यासाठी घेऊन राहिलो की तू तर ती काही करशील? तू इतका खोटा मनाचा आला का? 2-4 लाखासाठी मामाला डुबवतो काही? तो जीवाला लाजले का? असं असते का सोयरेतले का?
पण नाही ना मामा, नाही ना, तसं नाही ना. अजिबात मामा आणि टामा म्हणू नको. खोट्या लेका, हा मी लेका डोळे लावून पाहिल्यावर विश्वास ठेवून लेका सौदा करून राहिलो, तू एवढा फ्रॉड माणसासंग सौदा करून देऊन राहिला मला. हा तुलाच वाटलं नाही की आपला मामा आहे लेका कसं फसवा. लेका लोक दुश्मनाला फसवत नाहीत लेका, तू सख्या मामाला फसवतो. काय कामाचा आहेस रे तू? हा असा खोटा सौदा करून देऊन राहिला तू मला. हा एक शब्द बोलू नको आता पुढचा, आणि डबल फोन बी करू नको ती. या पाय बाबू, हा तुला वयसलाच नाही अजून तेव्हा मामा. तू जर का 15 लाख काय 35 लाख जरी मागेला असताना तसेच दिले असते रे तुले. पण तुझी नियत किती खराब. हा किती खराब तुझी नियत. खोटा म्हणायचा आहेस ना रे. त्या दिवशी येऊन मला म्हणते की 5 लाख द्या, त्या पोरीचं लग्न जुटलं. त्याच्या माणसाच्या पोरीचं कायचं लग्न आहे? पोराईने फोन केला, काही त्या माणसाच्या पोरीचं लग्न नाही जुटलं ना, काही नाही. हा तो प्लॉट लेका त्यानं आधी खरेदी करून दिला या काल्यान, तू मला खरेदी करून देऊन राहिला. हा लहान झाली तू रे. हा बरं बाबा मामा तसं काही नाही. हे बा त्या श्यामची काहीतरी गैरसमज झाला. मी येतो घरी, मी सांगतो काय बोलता का मामा, मी तुम्हाला खोटा सौदा करून देणार आहो का? शब्द बोलू नको एक आता. तर ठेव फोन आणि डबल फोन लावू नको मला. अरे मामा मामा असं मामा सामान केली होती सगळी चौकशी, एकदा खरेदी झालीच ती ना, आणि डबल मग केलीच ती हात वर म्या. चांगला मग फायदा झाला असता 10-15 लाखाचा. काय म्हटलं? नाही नाही मॅम होतं मामा. हे बा शांततेने घ्या, तुमचा काही गैरसमज झाला. बरं मी तुम्हाला फसवणार आहो का? हा अरे बस झालं ना आता, बस झालं ना. किती हराम आहेत का, अजून एक बदत नाही. जर पुरी चौकशी केली ना म्या. हा एकाकडनं तो प्लॉट विकेलाय ना, आणि त्याची खरेदी तू मला करून देऊन राहिला, म्हणजे डबल मला विकून राहिला तू. मला तू चुना लावून राहिला. हा मॅट समजता का मला तू? हा मॅट समजून राहिला का? मी प्रॉपर्टी विकत घेऊन राहिलो तर मी काय का बालकी खाल काढणारा माणूस आपण? तो आल्यावर विश्वास ठेवून मी डोळे लावून प्रॉपर्टी घ्यायला तयार झालतो की आपलाच भाषा आहे, आपल्याला फसवणार आहे का? हा मी काही चौकशी केली नाही, काही नाही. मी आज का पहिल्यांदा प्रॉपर्टी घेऊन राहिलो का मी? हा एवढ्या प्रॉपर्ट्या घेतल्या मी, असंच आहे का? पण मला वाटलं मध्यस्थाचं काय गरज आहे की बा आपला भाषाच आहे, भाषा प्लॉट देऊन राहिला आपल्याला, तो आपल्याला फसवीन का? म्हणून मी का तो आल्यावर विश्वास ठेवून हा काही चौकशी केली नाही, काही त्याचे कागद पाहिले नाहीत, काही नाही. तू मला फसवायला निघाला का? हा हे बा फोन ठेवा बरं तुम्ही. फालतू तुमचा बीपी वाढून घेऊ नका. हा लक्ष्मण फोन ठेवा दे, बस झाला आता. हे बा बाप्पा लय तुम्ही दुश्मनी काढली बाप्पा आमच्या संग. एवढं काय तुमची दुश्मनी होती बाप्पा तुमच्या मामा संग, तर अशी अशी दुश्मनी काढ लागत होती का? हा तुम्हाला माहित नाही का तुमच्या मामाला शुगर आहे, बीपी आहे? हा असं त्रास देतात येईल. हा लहान धक्का बसला का त्या माणसाले? हा लक्ष्मण खरं दुसऱ्याने केलं असतं तर सांगेलच झालं असतं. पण सख्खे भासे भाना तुम्ही, तुमच्यावर विश्वास ठेवून तुमचा मामा एवढा मोठा व्यवहार करायला चालले होते. माझे दोन्ही पोरं नाही म्हणत म्हटलं. काय म्हणतो मी? माझे दोन्ही पोरं म्हणत की घेऊ नका ती प्रॉपर्टी, पण तुमचे मामा तुमच्यासाठी घेऊन राहिले ते की तर ते दुकानं काढतो मग भाषा पाहिन ते दुकानं. हा आणि तुमचे मन असं काळ. हा किती काळ मन तुमचं. लक्ष्मण असं नसत करत बापा. खरं ना नात्याहून विश्वास उडते अशा ना, तर तुमच्या सारखे नाते असतात म्हणून नात्याहून विश्वास उडते लोकांचा. बरोबर मामी मामी बा काहीतरी गैरसमज झाला. ठेव काटतो फोन, बोल नको त्या पट्ट्या सांग. आणि डबल फोन लावायचा नाही रे, ती फोन नाही लावायचा डबल, ठेवून देतो फोन. हराम लेखाचं. हा मॅड समजते का ते मले? रवी अय श्याम. हा पप्पा. खोट्यात उतराचा निघाला लेका लक्ष्मण. बरं झालं लेका श्यामा, त्या खरं चौकशी केली, हे केलं नाही तर लय फसवत होता आपल्याला. हा असा झापला आता फोनवर सतत पप्पा करून राहिला खोट्या बोळ्याचा. पप्पा मी तुम्हाला पहिलेच म्हणू, हा तुम्ही त्या लक्ष्मण भाऊवर लस विश्वास ठेवून द्याल, तुम्ही कागदी पाहायला तयार नव्हते. मी म्हणूच बाबा की पेपर चेक करा सगळे, पहा तुम्ही म्हणा की काहीच पाहा लागत नाही या प्रॉपर्टीतलं. हा त्याचा वल्ला विश्वास होता त्याच्या भाषावर. मा भाषा. आता तुम्ही मुख्य राहता का? तुमचं लावता म्हणता टप्पर करा ना. मम्मी आपण बोललो तर भल्ला राग येते. आज लोक सांगू ऐका जर डोळे उघडा जरा, तुमचा भाषा लय हे करून राहिला. मामा हा येईल तर बड्डे मा भाषा लय होऊन गेला. मला माहित आहे ना काय भाषा. तर बरे डोळे उघडले. अरे लय हराम निघाला का तो. हा त्या लेका का कळलं लेका तो पलाटल्या का दुसऱ्याला कोणा लिखेल होता, लगेच त्याचा आपला सांग दुसरा सौदा चालू सांग. म्हणजे लहान झाली का आता विश्वास ठेवा होता कोणावर ठेवा होता. हा मिळाल्या का म्या म्हणलं जाऊ द्या आपला भाषाच आहे, काय कागदपत्र पाहायला लागतात काय एवढं हे करायला लागते. हा तू सांगा काय म्हणजे काय म्हणावं आता, काही म्हणायलाच मार्ग नाही. बरं झालं श्याम ते खटकलं, नाही तर खरं सांगतो 2-4 वर्षाची मन का म्हणजे गाळं मागं चालू असतं आपला, तर 30-35 लाखांना डुबलो असतो ना आपण. बसा आयुष्यभर केस चालवत. आणि कायचं काय रे, काय बेकार काम आहे. हा तो समोरचा म्हणतो तर म्या घेतला ना, आपण म्हणतो तर म्या घेतला, आणि हे आरामखोर पैसे खाऊन कोण जात होते. पप्पा मग मी तुम्हाला तेच तर सांगू, पण जाऊ द्या काही आपलं नुकसान नाही झालं ना. ते इसार आता त्यांना म्हणा जाऊ द्या, इसारी नाही पाहिजे ना आम्हाला, ते काहीच नाही पाहिजे म्हणा आता. नाही इसार सोडतो का मी त्याने, पायी वसूल करतो मी त्याच्याजवळून.
तो का मला कच्च्या गोळ्या खेळायला दिसून राहिला, समजून राहिला का? हा, इसारी वापस घेतो मी त्याच्याजवळून आणि त्याला सांगतो आता जरासं. पप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका, जाऊ द्या. हा, 1,00,000-1,50,000 SR दिलाय ना पप्पा, असं समजू आपण की आपलं काही नुकसानच झालं. आता जाऊ द्या पप्पा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बसा बरं पप्पा इथं. हो पप्पा, ते मोहिनी म्हणते ते बरोबर आहे, जाऊ द्या, इसार डुबू द्या डुबला तर. पण एवढ्या मोठ्या आपण याच्यातून वाचलो ना, हा? असं समजू हेच हेच चांगलं झालं. हा, इसार सोडतो मी त्याले. असं का पैसा का हरामाची कमाई आहे का बाबू? हा, घामाचा पैसा आहे, फुकट देतो का कोणाले? मागले असते तर त्याला 1,50,000 काय 10,00,000 दिले असते. पण असं असं तर त्याला 1 फुटी कवडी नाही हाती लागू देत मी. 1 रुपया वसूल करतो त्याच्याजवळून. अव टेन्शन घेऊ नका ना. तू 1-1.5 लाख त्याच्यात जाऊ द्या, मळ्यावर घाला. पण तुम्ही बिमार पडले, काही झालं ना तर दवाखान्यात जा लागेल, नसतं आपत येईन. मी काय म्हणतो, जाना तुम्ही, जाना पप्पाला म्हणा ना. हो ना पप्पा, हे बा तुम्ही टेन्शन घेऊ नका पप्पा, पैशाचं काहीच नाही, जाऊ द्या ते. मी 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 बोलतो त्याच्यासोबत, तुम्ही पहिले शांत बसा. अय मोहिनी, पप्पाला ह्या काय तो चहा करून आणते तो, आणि शुगर फ्री टाकतो त्याच्यात. हो हो, आणते आणते. का ग पप्पा काय करून राहिले? पप्पा त्यांच्या रूम मध्ये आहेत. नाश्ता नाही केला पप्पानं आज. नाही म्हणत, भूक नाही आहे म्हणत. नाही दे, नसा दे द्यायचा, तेल गोळी घ्यायला लागते. आता पप्पा उगाच टेन्शन घेऊन राहिले, सांगून राहिला काय टेन्शन नाही घ्यायला लागत फालतू गोष्टीचं. असं समजू एखाद्यात आपल्याला लसच झाला बा, जाऊ द्या, काय आता एवढं कोणती गोष्ट आहे, आता झालं नुकसान, झालं ते झालं. पप्पाला ते नाही खराब वाटू राहिलं. पप्पाला असं वाटते की बा त्यांच्या भाच्याने फसवलं, त्याचं दुःख वाटू राहिलं पप्पाला. पप्पाला पैसे गेले असं नाही वाटू राहिलं काही. पप्पाला असं वाटते की बा मी याच्यावर एवढा विश्वास ठेवला, समजा एवढं जवळचं नातं, आणि एवढ्या जवळच्या नात्यात लोक फसवतात, याचं पप्पाला खराब वाटू राहिलं. ते तर आहे जवळचेच लोक फसवत असतात, ती राईट उलट दबतात, पण हे जवळचेच डाव काढत असतात. ते तर आहेच गड्या जीवनात. पण जाऊ दे, देतेचं काय ते फळं देते कापून मी देतो त्याला. बसतो मी थोडा पप्पाजवळ. आज काय मी फॅक्टरी चालू नाही. हा, नाही का? बरं, टीव्ही स्वयंपाकाच लागली होती, म्हटलं काय माहित निघसाल तुम्ही तर. नाही आज जात नाही मी फॅक्टरीत. तर काय बाबाजवळ थांबतो दिवसभर, ते जोड असली कसं त्याला बरं आहे, नाही तर बसतील तेच भोग करत, नाही तर त्या लक्ष्मण भाऊले फोन लावते ना, बसतील त्याला शिव्या देत. त्याच्यापेक्षा मीच थांबतो त्याच्याजवळ, म्हणजे त्याचा बीपी जरा शांत राहील. ते करा तुम्ही तिथे कामं घे, मग ते घरातलं वातावरण दुसरं करा, काही दुसरी विषय काढा जरा, ते मोडून टाका ती. नाही तर पप्पाले कसं ते मग ते जास्त टेन्शन घेतात. मग रात्री मम्मी म्हणे झोपले नाहीत म्हणे ते. हो, आमचे कामं काय आमच्या चालूच आहेत. हो, मी फळं देते कापून, तुम्ही घेऊन जा मग पप्पांना. हा दे. मी काय म्हणतो ती हा काय म्हटलं 2-3 दिवसासाठी जाऊ का मी आईकडे? काय झालं, काय झालं लागते? नाही म्हटलं, असंच मुलं आले, म्हटलं जाते, रिद्धी आली तर म्हटलं जाते 2-3 दिवसासाठी. अक्कल जागेवर आहे जरा. नाही, कधी कधी माणसाचं डोकं सटकते जरा. नाही आहे की नाही जागा? का बरं म्हणजे? लोकल नाही काय, घरात एवढं वातावरण, एवढं टेन्शनचं चालू आहे. तू म्हणतो मी माझ्या बाबाच्या घरी जातो, काय लिहितं काहीच नाही, टाइमपास. आता रसाळी खायचा टाइम आहे का? हा, घरी असलं तर काही फरक पडेल नाही, त्याचं काही नाही. मी चालली, घरचं वातावरण कसंही असो, नाही स्वतःच पाहायचं. जा सध्या गेले चालते, जा इकडे. आमचं डोकं काय त्यात, कोणाला कायचं टेन्शन आणि तिला कायचं पडलं. जरी चुकलंच माझं आहे ना, एकदमच चिडले. नाही बरोबर आहे खरंच, रश्मी तुला अक्कलच नाही ना जरशी काही. आजच म्हणायचं होतं का? 2-3 दिवसानं वातावरण शांत झालं की मग म्हणा लागत होतं की मी जाते. हिट बाई, आता हे चिडले माझ्यावर. खरंच माझं चुकलंच. घरात एवढं टेन्शनचं वातावरण, मी म्हणून राहिले की मी जाते. काय म्हणले, अक्कलच चालत नाही बे जागेवर. हेच मी 2-3 दिवसांनी म्हटलं असतं तर चांगलं वाटलं असतं. आता घरात सगळेजण एवढं टेन्शनमध्ये, मी असं म्हटलं. आता ते मला बोलतात आता. काय चुक पाय बे, डोकंच नाही चालत बे जागेवर. जर ते पहिले फळं कापून देते पप्पांना, नाही तर अजून मला बोलतील.